बाबासाहेबांनी अभ्यास केलाय आणि त्या बाबासाहेबांचं अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शतकातले सर्वोत्कृष्ट विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आजही झळकतं, आजही बघायला मिळतं. आणि भीमरावांनी मॅट्रिक्सची परीक्षा प्राप्त केली. त्यावेळी मॅट्रिक्स पास होणं फार मोठी गोष्ट होती. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक्स पास झालेत. आपला राजा दोनच राजे इथं जन्मले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, दुसरं चौदार तळ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, आज आमच्या लोकांच्या अंगामध्ये देवी येते, आज आमच्या लोकांच्या अंगामध्ये भूत येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या दिवशी या देशातल्या लोकांच्या मनामध्ये अंगामध्ये छत्रपती शिवाजी राजा नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी आपण अखंड जगावरती राज्य केलेलं असेल. जगावरती बाबासाहेबांचं वाक्य. महू इथं, महू म्हणजे काय? मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ युनिट. महूचा अर्थ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. खर तर बाबासाहेब हे रामजी बाबांचे आणि भीमायाईचे 14वे सुपुत्र आणि जन्म सुद्धा 14 तारखेलाच झाला. हा कुठेतरी योगायोग असावा लागतो. बाबासाहेबांना खर तर लहानपणीच आपल्या वडिलांकडनं धडे मिळाले. वडील रामजी बाबा कबीरपंथी. उभ्या आयुष्यात रामजी बाबांनी मद्य आणि मांस याचं कधी सेवन केलं नाही. आणि तोच संस्कार रामजी बाबांनी आपल्या भीमरावांना लहानपणी शिकवला. म्हणून उभ्या आयुष्यात मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. सुपारीच्या खंडाचं. बाबासाहेब हळूहळू लहानपणी मोठे होत होते. संस्कार देणं काय असतं तुम्हाला माहिती आहे? आज आपली लोक लगे आत्महत्या करतात. कोण काय म्हणलं, घे बाटली कर आत्महत्या. कोण सोडून गेली, घे कासरा कर आत्महत्या. आत्महत्या कर, कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कासऱ्याचे पैसे मीन मंडळ भागवतो. पण मरताना एक संस्कार डोक्यामध्ये ठेव. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डिप्रेशन येतं, नैराश्य येतं. त्यावेळी बाबासाहेबांनी कुठं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यावेळी बाबासाहेबांना दुःख व्हायचं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं जायचे? ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुःख व्हायचं, खचल्यासारखं वाटायचं ना, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामजी बाबांच्या दहन ठिकाणी समाधीस्थळी जायचे. शांतपणे बसायचे, धीरगंभीर चिंतन करायचे. रामजी बाबांचा त्याग, रामजी बाबांची शिकवण आणि रामजी बाबांचा संस्कार मनामध्ये साठवायचे. घरी यायचे आणि आपल्या लाखो लाखो दलित बांधवांना तो विजयाचा संस्कार बाबासाहेब बहाल करायचे. आज आपण कारण देतो. काय कारण देतो? आई घरातली लाईट गेल्या त्यामुळे मी अभ्यास करू शकत नाही. अरे नाही, बाबासाहेबांच्या घरामध्ये लाईट नव्हती, लाईटीची सोय सुद्धा नव्हती, तेव्हा रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून बाबासाहेबांनी अभ्यास केलाय. आणि त्या बाबासाहेबांचं अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शतकातले सर्वोत्कृष्ट विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आजही झळकतं, आजही बघायला मिळतं. परिस्थिती नाही आडवी येत. एकही क्षण असा नाही की जिथं बाबासाहेबांनी त्या क्षणाला उत्तर दिलं नाही, सांगितलं नाही हे नाही जमत, नाही मी करू शकतो. ही करण्याची भावना आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये रामजी बाबांकडनंच खऱ्या अर्थाने मिळाली होती. बाबासाहेब लहान होते, पण लहानपणीच समता, बंधुता ही मूल्य बाबासाहेबांच्या अंगामध्ये जणू 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 या निसर्गानंच बहाल केली होती. माहिती नव्हतं अस्पृश्यता म्हणजे काय. लहान होते बाबासाहेब, शाळेत गेले, शाळा शिकायची फार आवड होती. शाळेत गेल्यावरती शाळेतल्या गुरुजींनी बाबासाहेबांना, लहान भीमरावांना, सगळ्या मुलांना एका साईडला आणि भीमरावांना एका कोपऱ्यामध्ये बसवलं. बाबासाहेब भीमराव शांतपणे बघत होते. भीमरावांना माहिती नव्हतं हे काय होतंय, काय घडतंय. त्यावेळी शेजारी बसलेल्या अन्य मुलांनी, खरं तर लोक लहान मुलं एका साईडला आणि भीमराव एका कोपऱ्यामध्ये, ती लहान मुलं म्हणायची, सर आम्हाला पाणी प्यायचंय. सर म्हणले जावा.
लहान मुलं पळत गेले, त्यांनी पाणी पेलं, येऊन बसली. छोट्या भीमरावांना सुद्धा तहान लागली आणि भीमराव म्हणाले, गुरुजी, ओ गुरुजी, मला सुद्धा तहान लागले, पाणी पिऊ का? गुरुजी बघितले, अरे थांब, कुठे जातोस? शिपायाला बोलवलं, या भीमरावला घे, चावी पशी ने, पण चावीला हात लावून देऊ नकोस, चावी चालू कर. या भीमरावचा स्पर्श त्या चावीला झाला नाही पाहिजे, पाणी बाटेल, स्पर्श नको. निमूटपणे भीमराव हे सार सार सहन करत राहिले. घरी आले, आईला विचारलं, आई काय होतंय? मी सुद्धा मुलगा आहे, माझ्या सोबतची येणारी सुद्धा मुलं आहेत, त्यांचं माझं रक्त सुद्धा एकाच आहे आई, त्यांचा माझा जन्म सुद्धा एकाच वयातला आहे आई, तरी सुद्धा त्यांना प्यायला पाणी दिलं जातं. आई मला पाणी द्यायला जाताना सोबत शिपाई पाठवला जातो, पाणी पिताना लांबनं पाणी प्यायला लावता. आई हे काय घडतंय? हा न्याय नाही का आई? हा अन्याय आहे, याच्या विरोधात का कोणी बोलत नाही? तरी भीमरावांची आई भीमाई म्हणाली, बाबा कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवला असेल, अस्पृश्यतेचा, अस्पृश्य लोकांचा स्पर्श इथल्या मानव जातीला चालत नाही. आणि बाबासाहेब एका क्षणात आपल्या आईला उद्गारते, म्हणाले, आई हाच स्पर्श करायला एक दिवस ह्या देशाचे पंतप्रधान सुद्धा रांगेत उभारलेले असतील. एक दिवस असं पुस्तक लिहिल ज्या पुस्तकामध्ये सगळ्यांना समानतेचा दर्जा दिला जाईल. संविधान तुमच्या माझ्या मातेमध्ये बाबासाहेबांनी बहाल केलं. बाबासाहेबांनी आईला बघितले, आई चल ना, तुला धडकं लुगडं घेऊया, साडी फाटले तुझी, चांगली घेऊया, चल. बाबासाहेबांना घेऊन आई व्यापाराच्या बाजारपेठेमध्ये गेली. लाल रंगाची कापडं, मोठमोठी ऐश्वर्य संपन्न कापडं बघत होते. बाबासाहेबांनी ते सारं बघितलं, पण शेजारची मावशी कापडे घेताना बाबासाहेबांनी बघितले, या आई ही साडी फार सुंदर दिसते, ती शेजारचे काकू घेते, चल ना आपण घेऊ. व्यापाराच्या जवळ गेले, माझ्या आईला ही साडी दाखवा बर का, फार सुंदर दिसते. अरे हट, पाठीमागे सर, स्पर्श करू नकोस, ही साडी परत कोणी घेणार नाही. बाबासाहेबांना कळे ना हे काय होत आहे, हे असं का वागवलं जाते माझ्या आईला. निमूटपणे आईला बघत राहिले. ही साडी पाहिजे ना, इधर, लांबने फेकून दिली, मातीमध्ये मिक्स केली. ता घेऊन जा, हालीत ना, कोणी बघायच्या अगोदर. आपल्या आईला घेऊन बाबासाहेब शांतपणे घरी आले. आईला विचारते झाले, आई अस्पृश्यता म्हणजे काय ग? आई आपला स्पर्श या लोकांना का चालत नाही? बाबासाहेबांची आई उत्तर देऊ शकत नव्हती. खर तर त्या काळातलं रामजी बाबांचं कुटुंब हे मध्यमवर्गीय होतं, पण त्या काळात सुद्धा त्यांना अनेक हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. रामजी बाबांची बदली खर तर ब्रिटिश सैन्यात होते, त्यामुळे कायम बदली व्हायची, स्थलांतरित करायला लागायचं. आणि या स्थलांतरित सोबत त्या लहान मुलांना सुद्धा रामजी बाबांसोबत स्थलांतरित व्हावं लागायचं. रामजी बाबांची बदली आपल्या इथं सातारच्या कोरेगावला झाली. बाबासाहेब त्यांची सगळी लहान मुलं सातारला राहायचे आणि रामजी बाबा कोरेगावला राहायचे. एके दिवशी लहान मुलं आपल्या बाबांना भेटायला रेल्वेमध्ये बसून कोरेगावला यायची आणि रामजी बाबांना भेटायला यायची. असाच एक दिवस उजाडला. ही सगळी लहान बांधव उठले, उद्या बाबांना भेटायला जायचं, रामजी बाबांची उद्या भेट होणार आहे. बाबासाहेब आपल्या बांधवांना घेऊन, आपल्या भावांना घेऊन रेल्वेमध्ये बसले. कोरेगावच्या अलीकडे एक स्टेशन लागतं, तिथं खाली उतरले. आता स्टेशन मध्ये उतरलोय, बाबांची भेट होणार आहे, आपण जायचं कोरेगावला आणि आपल्या बाबांना कडकडून मिठी मारायची. फार दिवस झालं बाबांना भेट झाली नाही. त्यावेळी रिक्षा नव्हते, वडाप नव्हतं, बैलगाड्या किंवा टांगा नावाची पद्धत होती. ही लहान लेकरं भीमरावांच्या सोबत त्या बैलगाडी मालकाकडे गेले. अहो आम्हाला कोरेगावला जायचं आहे, किती पैसे घाल? त्या बैलगाडी मालकानं पैसे सांगितले. बसा गाडीत. ही लहान लेकरं आणि भीमराव गाडीमध्ये बसले. डोक्यात एकच, बाबांना भेटायचं आहे, रामजी बाबांना आपली भेट होणार आहे.
हे लहान लेकरं जायला निघाली बैलगाडीतनं आणि जाताना वाटेमध्ये संवाद चालू झाला आणि बैलगाडी मालकानं बाबासाहेबांना विचारलं, भीमरावांना, काय रे कुठं चालल्यात? काका बाबांना भेटायला चाललोय, कोरेगावला आमचे बाबा आहेत तिथं. असं? बर, काय करता? काय नाही, आता शाळेत जातोय. असं? काय रे नाव तुमचं? माझं? खरं खरं बाबासाहेब आंबेडकरांनी भीमरावांनी सांगितलं आणि हे नाव ऐकलं बरोबर बैलगाडीवाल्यानं बैलगाडी जागेवरती थांबवली. भीमराव सकपाळ, खाली उतर. गाडी पाठवली माझी, आता गाडीमध्ये कोणी बसल, खाली उतरा. आम्ही पैसे दिलेत ना गाडीमध्ये बसायचे, मग आम्हाला का खाली उतरवलं जाते? उतरा खाली. स्पर्श चालणार नाही माझ्या त्या बैलगाडीला, बाटवली तर मी उतरा. हो नका ना मध्ये सोडू, आम्हाला काही माहित नाही इकडं, जाऊ द्या ना, सोडा ना. अहो डबल पैसे घ्या, बाबा पैसे सोडा ना आमच्या. अरे उतरा खाली. सगळे लेकरं निमुटपणे खाली उतरवली. भीमराव सुद्धा खाली उतरले. गाडी बाद केली माझी. बैलगाडीवाला गाडीतनं खाली उतरला. कुठे चाललाय? कोरेगावला. आता काय गाडी पाठवलीच, बसा गाडीत. पण मी गाडीत बसणार नाही. ही गाडी तुम्ही हाकायची आणि तुम्ही गाडी घेऊन तुमच्या बापाला भेटायला कोरेगावला जायचं. भीमराव शांतपणे गाडीत बसले. गाडी हाकू लागले आणि त्यांच्या पाठीमाग तो बैलगाडी स्वार चालत चालत लांब लांब पावलं टाकत येत राहिला. का? या लोकांचा स्पर्श सुद्धा आम्हाला होता कामा नये. स्पर्श कोणी सोसलं हे? कोणी सोसला हा यातनांचा नंगा नाच? कोणी सोसलं हे जन्मभर? इतिहास एकच नाव सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्यतेचा स्पर्श सुद्धा ज्या लोकांना चालत नव्हता, त्या लोकांच्या मनावरती राज्य करायचं, त्या लोकांसाठी काम करायचं काम बाबासाहेबांनी केलंय. फक्त बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे नाहीत, या देशातल्या 7,664 जातींवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. 7,664 जातींवरती. मी असं का म्हणतो? का? कारण प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी स्वतःला समर्पित केले. प्रत्येकासाठी. बाबासाहेबांचं वय हळूहळू मोठं होत होते. लहान भीमराव आता शाळेत जायला लागले होते, पण त्याच वेळी रामजी बाबांचं स्थलांतरित झालं आणि रामजी बाबा मुंबईला राहायला गेले. सोबत ही लहान मुलं सुद्धा भीमराव आणि त्यांचे बंधू बाबासाहेबांच्या सोबत मुंबईला राहायला गेले आणि मुंबईच्या शाळेमध्ये, परळच्या शाळेमध्ये बाबासाहेबांना, रामजी बाबांनी भीमरावांना शाळेत घातलं. हायस्कूलमध्ये जाऊ लागले. रामजी बाबांच्या सांगण्यावरनं भीमराव शाळेत जायचे, शाळेत बसायचे, शिक्षण घ्यायचे. खर तर जेवढे विद्यार्थी होते, सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात हुशार विद्यार्थी जर शतकातले कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. एकदा गुरुजींनी विचारलं, फळावरती एक गणित काढलं. अरे हे गणित कोणी सोडवेल का? कोणाची जिगर झाली नाही. ते गणित सोडवायचं, बोट वरती करायचं. पाठीमाग भीमरावांनी बोट वरती केलं. सर, ओ गुरुजी, मी सोडवतोय गणित. य हादर खडू, सोडव गणित. भीमराव उठून उभा राहिले, जवळ गेले. तशी लहान मुलं ओरडू लागली, सर सर, ओ गुरुजी गुरुजी, नको नको गुरुजी, त्याला देऊ नका खडू. गुरुजींना काही समजे ना. अरे काय झाले? का दंगा उठलाय? तिथली लोक म्हणाली आणि लहान मुलं म्हणाली, गुरुजी तुमच्या फळाच्या पाठीमाग आमच्या जेवणाच्या डब्यात गुरुजी या भीमरावचा स्पर्श झाला ना फळाला, फळा बाटेल, आमचा डबातले जेवण सुद्धा बाटतील गुरुजी. नको नको गुरुजी, भीमरावला संधी देऊ नका. आपल्या मित्रांसाठी मित्र उपाशी राहतील यासाठी निरागस असणाऱ्या भीमरावांनी माघार घेतली. भीमराव निमूटपणे मान खाली घालून माघारी आले, शांत बसले आणि भीमरावांनी मॅट्रिकची परीक्षा प्राप्त केली. त्यावेळी मॅट्रिक्स पास होणं फार मोठी गोष्ट होती. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक्स पास झालेत. खर तर
बाबासाहेबांचं स्वप्न एकच, ममता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एवढी साधी 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 गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण केली. बाबासाहेबांचं जीवन चरित्र अलौकिक, अलौकिक म्हणजे अलौकिक. किती शिका, शिकत राहा, मोठे व्हा. बाबासाहेबांची उच्च परीक्षा तालुका स्तरीयला होती आणि त्याच वेळी सगळेजण तिथं जाऊन राहणं अशक्य होतं. आणि बाबासाहेबांना रामजी बाबा म्हणतात, भीमराव, सगळेच लोक आपण तिथं राहायला नकोत, एक काम करू, मी तुमच्या सोबत तिथं येतो तालुक्याच्या परीक्षेला, आपण कुठेतरी खोली घेऊ. भीमराव, मी स्वयंपाक करतो, तुम्ही परीक्षा देऊन या, मी जेवण करतो, तुम्ही जेवण जेवा आणि चांगली परीक्षा द्या. भीमरावांच्या सोबत रामजी बाबा तालुका स्तरीयला आले. सकाळी उठायचे, बाबासाहेब रामजी बाबांचं दर्शन घ्यायचे आणि परीक्षेला जायचे. पाठीमागं रामजी बाबा सायंकाळी आपल्या लेकासाठी स्वयंपाक तयार करून ठेवायचे. बाबासाहेब यायचे, भीमराव हात धुवून लगेच जेवायला बसा बर का. बाबासाहेबांनी हातातलं पुस्तक साईडला ठेवलं, रामजी बाबांच्या सांगण्यावरनं जवळ गेले. भीमराव स्वयंपाक केलाय, हात धुवून घ्या आणि जेवायला बसा. भीमराव जवळ गेले, हात धुतला. बाबा तुम्ही नाही का जेवणार? भीमराव तुमचं झाल्यावरती मी जेवतो, तुम्ही जेवा आणि अभ्यास करा, अभ्यास महत्वाचा आहे. असं भीमरावांनी ताटामध्ये पोळी घेतली, भाजी घेतली, जेवण केलं आणि भीमराव कोपऱ्यात जाऊन उभा राहिले, अभ्यास करत बसले. दुसऱ्या दिवशी परीक्षेला सकाळी उठले, परत रामजी बाबांचं दर्शन घेतलं आणि भीमराव परीक्षेला गेले. परीक्षेला गेल्यावरती रामजी बाबांनी परत भीमरावांसाठी सायंकाळी स्वयंपाक करायला चालू केला, जेवण तयार करून ठेवलं. बाबासाहेब माघारी आले आणि रामजी बाबा म्हणतात, भीमराव एक काम करा, हात धुवून घ्या, अभ्यास परत करा, सकाळपासून पोटात काही नसेल, भीमराव जेवून घ्या. असं बाबासाहेब जवळ गेले, हात धुतला, ताट घेतलं. बाबा, ओ बाबा तुम्ही नाही का जेवणार? अहो भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं जेवण झाल्यावरती मी जेवतो. भीमरावांनी चपाती ताटात घेतली, पोळी ताटात घेतली, जेवण केलं, परत अभ्यासाला बसले. दुसऱ्या दिवशी उठले, रामजी बाबांचं दर्शन घेतलं. बाबा जातो बर का परीक्षेला, भीमराव चांगला पेपर द्या बर का. भीमराव परत परीक्षेला गेले, परीक्षा दिली. रामजी बाबांनी आपल्या लेकासाठी स्वयंपाक तयार करून ठेवला. भीमराव सायंकाळी घरी आले. बाबा बोला ना. बाबा स्वयंपाक झालाय? हो भीमराव, आता तुम्ही हात धुवून घ्या आणि जेवायला बसा. बाबा तुम्ही नाही का जेवणार? हो भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं जेवण झाल्यावरती मी जेवतो. आणि त्याच क्षणी ताड करणं खडाडले भीमराव. बाबा अहो मी जेवल्यावरती ह्या भाकरीत, ह्या टोपलीमध्ये बाबा भाकरी शिल्लक राहत नाही, मी जेवल्यानंतर तुम्ही खाता काय? बाबा तुम्हाला भूक नाही का लागत? रामजी बाबा आपल्या भीमरावांना, आपल्या लेकाला बघत म्हणतात, भीमराव ह्या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं कर्तृत्व बघून माझ्या पोटाची भूक भागली पाहिजे. भीमराव शिका, पिढ्यांचं कल्याण करा, पिढ्यांसाठी उभारा. हे का बापाचं तर कर्तृत्व असतं, आपल्या लेकाला घडवणं, लेकाला संस्कारांची शिदोरी देणं. हे भीमरावांच्या वाटेला, बाबासाहेबांच्या वाटेला संस्कार आला. बाबासाहेब फार हुशार, ज्ञानी, पंडित, पण तितकेच आपल्या समाजाच्या बद्दल कायम मनामध्ये प्रेम आणि भाव असलेले. बाबासाहेबांना आणखी शिकायचं होतं आणि त्याच वेळी बाबासाहेबांना बडोद्याच्या राजांनी काही मदत केली आणि अमेरिकेमध्ये जायचं स्वप्न बाबासाहेबांचं पूर्ण झालं. बाबासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पास झाले म्हणून त्यावेळी परळीच्या चाळीमध्ये तत्कालीन काळातले ज्येष्ठ लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर बाबासाहेबांच्या भेटीला आले. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. मॅट्रिक परीक्षेत बाबासाहेब तुम्ही पास झालात म्हणून गुच्छ दिलं, बुके दिलं. आणि आपल्या भाषणात कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला. बाबासाहेब तुम्ही चांगले नम्र विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, तुमच्या शिक्षणाला पुस्तकाची जोड असली पाहिजे. आणि भाषण झाल्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
गौतम बुद्ध नावाचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं. पहिल्यांदा गौतम बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख झाली. विचारांची, समतेची ओळख त्यावेळी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात गौतम बुद्धांचं पुस्तक पडल्यावरती झालं. आणि बाबासाहेब अमेरिकेला शिकायला गेले. कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब गेले आणि बाबासाहेबांच्या एक लक्षात आलं, इथं परिस्थिती वेगळी आहे. इथं मला स्पर्श करून दिला जातो, इथं कोणी मला मागं सारत नाही. इथली लोक मला स्वतःचे भाऊ मानतात. तेही माणूस आहेत, माझ्या देशातही माणसं राहतात. मग माझ्या देशातल्या माणसांच्या माझ्या समाजाबद्दल असा भाव का? ह्या अमेरिकेतली उच्च शिकलेली माणसं ही सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देतात, मग आमच्या देशातली माणसं जातीला प्राधान्य का देतात? हा प्रश्न सोडवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी अमेरिकेमध्ये उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण प्राप्त केलं. पण गेलेले बाबासाहेब वेगळे होते आणि आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळे होते. गेलेले बाबासाहेब बौद्ध समाजातले संघर्षातनं जन्माला आलेले होते, पण आलेले बाबासाहेब आपल्या समाजासाठी लढणारे, सुटाबुटात असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब भारतात परत आले. बाबासाहेब भारतात परत आल्यावरती बाबासाहेब शांत आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी अहोरात्र झटू लागले. त्याचवेळी रमाबाईंसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न झालं. एक माऊली, निरागस माऊली बाबासाहेबांच्या आयुष्यात आली. खर तर कायम म्हणलं जातं, एका स्वाभिमानी अभिमानी पुरुषाच्या माग एका महिलेचा हात असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विजयाच्या पताकापर्यंत पोहोचण्याचं काम पाठीमाग रमाबाई आंबेडकर यांनी केलंय. म्हणून आपण म्हणतो, जगात अशी जोडी बघायला मिळत नाही ज्यांनी अस्पृश्यतेसाठी स्वतःला समर्पित केले, स्वतःला समर्पित. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात आले. त्यावेळी परळच्या चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते. आणि एके दिवशी सायंकाळी बाबासाहेबांच्या दरवाजा वाजवला घराचा. दरवाजा वाजल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब उठून उभा राहिले आणि बाबासाहेबांनी घराचा दरवाजा उघडला तर दारात कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराजांना बाबासाहेबांनी बघितलं. महाराज, हो स्वतः आलात? मला सांगितलं असतं राजश्री, मी महाराज स्वतः तुम्हाला भेटायला आलो असतो. लुंगी सावरत बाबासाहेब म्हणतात, महाराज मी आलो असतो भेटायला. राजश्री म्हणतात, बाबासाहेब आम्ही तर परंपरेचे राजे. अहो बाबासाहेब, आम्ही तर परंपरेचे राजे, पण बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे. हा परंपरेचा राजा एका ज्ञानाच्या राजाला आज भेटायला आलाय. राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळ घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांनी सत्कार केला आणि विचारलं, बाबासाहेब काही मदत हवंय का? हा, मुंबईला 2 गुंठे घेऊन द्या. गळ्यात चैनी घालायच्या 24 कॅरेट घेऊन द्या. नाही, स्वतःसाठी नाही हो, समाजासाठी शिकलो पाहिजे. माझा समाज तहसीलदार कलेक्टर पदापर्यंत पोहोचला पाहिजे. साधी तर अपेक्षा बघितली हो बाबासाहेबांनी, साधी. आणि राजश्रींना म्हणाले, शाहू महाराज तुम्ही फक्त शिवाजीराजांचे राजे वारसदार नाहीत, तर महाराज तुम्ही समतेचे राजे आहात. तुमच्या राज्यात 18 पगड 12 बलुतेदार जात समानतेनं राहिली पाहिजे. त्यासाठी मला शिक्षण आणखीन घेतलं पाहिजे. त्यावेळी राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला शिक्षणासाठी जाण्यासाठी मदत केली. तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पदव्या किती होत्या? नाही माहिती आमच्या पोरांना. लहान मुलांनी इकडे बघा, सैराट पिक्चर बघितला का? जोरात सांगायचं बघितला, जोरात सांगायचं बघितला का? हो. आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? जोरात. कुठल्या? बुलेट. झिंग झिंग झुकेगा नहीं.
9 गुरुवारचा प्रसाद आहे हो सगळा. मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य किती वर्षांचं होतं रे? नाही माहित आमच्या पोरांना. गहू पेरून कधी ज्वारी उगवले बघितले? जुंधळ पेरून कधी मका उगवले बघितले? जे पेरले ते आज उगवले. मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगेच म्हणते तो पुष्पा माझा आदर्श, झुकेगा नाही साला म्हणणारा. बाळांनो, झुकेगा नाही साला म्हणणं चित्रपटामध्ये उभारून फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे, पण अन्यायाच्या विरोधात हातात कलम घेऊन आपल्या समाज बांधवांना न्याय देताना अनेकांच्या विरोधात जाऊन झुकेगा नाही साला म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणं फार अवघड आहे. आपल्या लेकरांना पहिल्यांदा समतेसाठी, रयतेसाठी, जनतेसाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे स्रोत होते. पहिल्यांदा शिकवा. बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथनं अनेक पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या. बाबासाहेब भारतात परत आले. किती पदव्या होत्या बाबासाहेबांकडं? 32. किती? आपल्या घराच्या बाहेर एक पाटी लागते आपल्या नावाची. काय लिहिलं असतं खाली? 4 ट्रॅक्टरचे मालक का बागायतदार? काय लिहिलं असतं खाली? MA, BEd, PhD, LLB. आपल्या नावाच्या खाली आपली प्रॉपर्टी नाही लिहिली जात. आपल्या नावाच्या खाली आपलं शिक्षण लिहिलं जातं. शिक्षण फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जे पोरग वाघिणीचं दूध पेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी तुम्हाला मला शिकवले. मला कायम प्रश्न पडतो, आपल्या 4 डिग्र्या कुठेतरी नावावरती बसल्या असत्या, पण बाबासाहेबांच्या घराबाहेर पाटी नव्हे, अखंड भिंतीवरती जरी बाबासाहेबांच्या पदव्या लिहिल्या असत्या ना, तर अखंड भिंत सुद्धा कमी पडली असती. एवढं उच्च शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात घेतलं. हा समाज शिक्षण मंजूर करत नव्हता. ही लेख आणि ती लेख दोन्ही लेखी एकच, पण त्या लेखीची आबरू वेगळी आणि ह्या लेखीची आबरू वेगळी. त्या लेखीची आबरू उच्च दर्जाची, ह्या लेखीची आबरू कमी दर्जाची. त्या लेखीच्या आबरू लुटल्यावरती अखंड समाज जागा व्हायचा. आपल्या लेखींच्या आबरू लुटल्यावरती समाजावरती दगडफेक केली जायची. त्या काळात आपल्या लेखींच्या रक्षणासाठी पहिल्यांदा जर कुणी उभारले असतील तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभारलेत. का उभारलेत? या माय माऊलींवरती कायम सांगतो, फक्त बौद्ध समाजातला नाही तर या देशातल्या सर्व माय माऊलींवरती सगळ्यात जास्त उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. का? बाबासाहेब मंत्री झाले होते आणि त्यावेळी बाबासाहेब एकदा कोळशाच्या खाणीला भेट द्यायला गेले. बाबासाहेबांनी बघितलं कोळसा कसा काढला जातो, पण कोळसा काढणाऱ्या खाणीमध्ये 70 ते 80 फूट खाली जावं लागतं. कोळसा काढावा लागतो आणि मग तो कोळसा बाहेर काढला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला ते बघायचं आहे, कोळसा कसा काढला जातो. लगे लोक गेली. बाबासाहेब नको, बाबासाहेब खाली फार गरम होतंय, बाबासाहेब जीव गुदमरेल. बाबासाहेबांचं वय त्यावेळी झालं होतं. बाबासाहेब जाऊ नका. बाबासाहेब नाही म्हणाले, मला बघायचं आहे, माझ्या लोकांची तळमळ मला बघायची आहे. बाबासाहेबांनी ऐकलं नाही. बाबासाहेब खाली कोळसा कसा काढला जातात यासाठी कोळशाच्या खाली 80 फूट खाली गेले आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं इथं किती गरम होतंय, पण या गरम, उष्ण आणि दूषित ह्या प्रदूषण असणाऱ्या या भागात माझे बांधव काम करतेत. वय झालंय. एक बाबा हातात पार घेऊन ते कोळसा फोडत होते. वय झालं होतं, दम लागत होतं. बाबासाहेबांनी ते बघितलं, जवळ गेले. बाबा, हो बाबा, तुम्हाला तहान नाही का लागत? बाबा, तुम्हाला दम नाही का लागत? एवढं वय झालं तरी काम करताय. साहेब, हो बाबासाहेब, पोटासाठी करावं लागतो आम्हाला, काम केल्याशिवाय रोजचा पैसा मिळत नाही. बाबासाहेबांनी त्या वृद्ध माणसाकडे बघितलं, थोडस जवळ गेले आणि बाबासाहेबांना दिसलं एक 8 महिन्याची पोटोशी असलेली, गर्भवती असलेली एक माऊली
हातात छन्नी हातोडा घेऊन ते कोळसा फोडायचं काम करत होती. बाबासाहेब जवळ गेले, तिचा दम भरला होता, व्याकुळ झाले होते. बाबासाहेब म्हणला, काय काम करतेस? 8 महिन्याची पोटूशेस, बाळ मरेल तुझं या वातावरणात. त्या माऊलीनं बाबासाहेबांकडे बघितलं. बाबासाहेब, लेख जन्माला येईल हो, लेखाच्या पोटाला अन्न तरी लागतं, अन्नासाठी आम्ही काय करायचं बाबासाहेब? सुट्टी घेतली तरी पैसे नाही मिळत बाबासाहेब. बाबासाहेब वरती आले, सगळ्या कामगारांना बाबासाहेब आंबेडकरांनी वरती बोलवून घेतलं आणि घटनेचा शिल्पकार त्यावेळी पहिल्यांदा न्याय घेतो. या हिंदुस्थानात मी एक असा कायदा निर्माण करेल जो सगळ्यांच्या लोकहिताचा असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी मंत्रालयात जातात आणि पहिला कायदा निर्माण करतात. कुठलीही स्त्री गर्भवती असली तर सुट्टीवरती तिला जो पगार मिळतो ना, गर्भवती असल्यावरती 2 आठवडे अगोदर, 4 आठवडे अगोदर आणि बाळंतपण झाल्यानंतर पुढचे 4 आठवड्या नंतर पगार वाढ सुट्टी जर कुणी तयार केली असेल माय माऊलींसाठी तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. आज इथं अनेक माय माऊल्या बसल्यात. माय माऊलींनो, आपण गर्भवती होता त्यावेळी जी सुट्टी घेतो ना आणि आपल्याला जो पगार चालू असतो ना सुट्टीच्या काळात, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे, या माणसाची पुण्य आहे. म्हणून मी कायम सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये येत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये येत नव्हतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच काढली होती. या माय माऊलींसाठी काढली होती. या माय माऊलींच्या विजयासाठी, संस्कारासाठी, माझी माऊली घडावी यासाठी बाबासाहेबांनी हा विचार तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण केलाय. पण इथंच थांबणं नाही, काहीतरी बदल घडला पाहिजे. जग बदल घालून घावं मज सांगून गेले भीमराव. आपण कायम म्हणतो, हा बदल कुठे निर्माण झाला? बाबासाहेब मंत्रिपदाचा ज्यावेळी राजीनामा दिला तर मुंबईच्या महानगरपालिकेने एक नियम काढला. आतापासून समतेचा नियम काढला. आजपासून या महाराष्ट्रातले सगळ्या पाणवठे आणि तीर्थक्षेत्र सर्व समाजासाठी खुले केली जातील. मुंबईच्या महानगरपालिकेनं हा नियम काढला. तोच नियम अखंड महाराष्ट्रात लागू झाला. पण तो नियम महाडच्या नगरपालिकेनं तो लागू केला नव्हता. ही गोष्ट बाबासाहेबांना कळाली. चौदार तळ नावाचं महाडला एक तळ आहे. त्या तळावरती कुत्र्या मांजरांना पाणी प्यायची मुभा आहे. परधर्मातली लोक येऊन पाणी पिऊ शकतात, पण माझ्या दलित बांधवांना त्या तळावरती स्पर्श करून दिला जात नाही. बाबासाहेब म्हणाले, फक्त शांत बसून आणि घोषणा देऊन काय होणार नाही. माझ्या समाजासाठी मी उभा राहणार. एक दिवस माझ्या नेतृत्वात त्या चौदार तळ्याचं पाणी सुद्धा माझा समाज पिणार. बाबासाहेब आंबेडकर हे सगळं व्हायच्या अगोदर पहिल्यांदा कुठे गेले असतील? रायगडावरती गेले. माहिती आहे, समतेची सुरुवात एका युगंधराकडनं होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या रायगडावरती गेले. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगते झाले, महाराज जातोय, अस्पृश्यतेचा ठपका या समाजातनं काढला जातोय. तुमची शिकवण 18 पगड 12 बलुतेदार जात एक राहिली पाहिजे, तो करायला जातोय. बाबासाहेब खाली आले, महाडमध्ये आले. बाबासाहेबांनी तत्कालीन काळात अनेक अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघायला तयार झाली होती. माय माऊली डोक्यावरती पदर घेऊन, आपला साहेब, आपला राजा, 2च राजे इथं जन्मले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, दुसरं चौदार तळ्यावर. आपल्या राजाला बघायला ही रयत आली होती. बाबासाहेबांमुळं या महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्यायला मिळणार होतं. बाबासाहेब भाषणाला उभा राहिले. जसा प्रत्येकाला न्याय, माझ्या समाजातल्या लोकांना सुद्धा तोच न्याय मिळाला पाहिजे. फक्त भाषण करून नाही थांबले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बौद्ध बांधवांसोबत चौदार तळ्यावरती गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
चौदार तळ्यावरती पहिल्यांदा स्वतः पाणी प्राशन केलं. दलित बांधवांच्या पाण्याची तहान जर कोणी भागवली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भागवली. ते बाबासाहेब पिढ्यांना जगण्याची आणि खऱ्या अर्थाने लढण्याची प्रेरणा देत आहेत. एके दिवशी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरामध्ये अभ्यास करत बसले होते. एक पत्रकार दिल्लीमध्ये आला. त्यानं बघितलं तो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घरापाशी गेला. घराच्या लाईट सगळ्या बंद होत्या. तो परत उठला. तो वल्लभभाई पटेलांच्या घरापाशी गेला. घराच्या लाईट सगळ्या बंद होत्या. पण तो आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या जवळ आणि बाबासाहेबांच्या घराच्या लाईटी सगळ्या चालू होत्या. त्या पत्रकारानं घराचा दरवाजा वाजवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृहाचा दरवाजा उघडला. ते पत्रकार आत गेले. बाबासाहेब काय करताय? आणि निमूटपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, लेका मी पुस्तक वाचतोय. एवढ्या रात्री? होय. अहो बाबासाहेब मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घराबाहेर गेलो. त्यांचे दिवे बंद होते, ते झोपले होते. बाबासाहेब मी वल्लभभाई पटेलांच्या घराच्या बाहेर गेलो. त्यांचे दिवे बंद होते, ते झोपले होते. बाबासाहेब मग तुम्ही का जागा आहे? त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्या सगळ्या लोकांचे समाज जागेत त्यामुळे ते निवांत झोपलेत. माझा समाज झोपलाय म्हणून मी आज रात्रभर जागा आहे. माझ्या समाजासाठी हे जगणं आणि समर्पित करणं फार 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 महत्वाचं आहे. हे लढणारे, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे, अस्पृश्यतेचा ठपका नष्ट करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकल्यावरती आजही तुमच्या माझ्या अंगावरती काटा येतो. विचार करा, चौदार तळ्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जी माणसं बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपले बांधव उभारले असतील, ज्यांनी साक्षात सुटा बुटातले कोट घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघितले असतील, त्या माणसांचं नेमकं काय झालं असेल? काय विचारांच्या पलीकडं, कल्पकतेच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. हे लढणारे शूर वीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला कळाले. पण तुम्हाला माहिती आहे, या अतिशय कडक असणाऱ्या स्वभावाच्या बाबासाहेब आंबेडकरांचा एक हळवा सुद्धा चेहरा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न निधन पावला. बाबासाहेब शांत आपल्या लेकाला मांडीवरती घेऊन उभारले होते, बसले होते. लोक आली राजरत्नाला न्यायला. बाबासाहेब म्हणाले, नेऊ नका रे, माझ्या राजरत्नाला तुम्ही घेऊन कुठे चाललात? ठेवा ना माझ्या राजरत्नाला माझ्या मांडीवरती ठेवा. लोकांनी राजरत्नांना उचललं आणि त्या दर्शनासाठी घेऊन गेले. नेऊ नका माझ्या लेकाला, माझा लेक माझ्यासाठी पुढची बुलंद तलवार आहे, नेऊ नका. राजरत्नाला अनंतात विलीन करण्यात आलं. आणि एका पत्रात बाबासाहेब म्हणतात, राजरत्न गेला, माझ्या आयुष्यातलं मीठ निघून गेलं. जगणं मरणं सारं सारखंच, पण एक मुलगा गेलाय. लाखो मुलांसाठी माझी लेखणी शेवटच्या श्वासापर्यंत लिहित राहील, शेवटच्या श्वासापर्यंत. एक माऊली पळत आली बाबासाहेबांच्या घरी राजगृहावरती. बाबासाहेब का ग एवढ्या सायंकाळी आलीस? अहो ते दवाखान्यामध्ये आम्हाला घेत नाहीत, माझा पती आजारी पडलाय, चल. अरे भारतरत्न होते, अनेक समाज पाठीमागे उभारला होता. नगरसेवक जरी झाला तरी सायंकाळी घराचा दरवाजा उघडत नाही. नगरसेवक या समाजाचं नेतृत्व केलं होतं बाबासाहेबांनी. समाजाचं अनेक पद बाबासाहेबांकडे होती. सगळं टाकून त्या लेकीच्या, त्या मायमाऊलीच्या पाठीमागं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पळत पळत गेले. दवाखान्यामध्ये गेले आणि सांगितलं, माझ्या दलित बांधवांना आत उपचारासाठी घ्या. ही गगन भीम गर्जना त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांसाठी घेतली. त्यामुळे जन्माला आल्यावरती घेतलेला पहिला श्वास आणि जाताना सोडणारा शेवटचा श्वास जर कुणाचं देणं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देणं. एवढं शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवा. विचारांची प्रेरणा आहे.
ही विचारांची ज्योत आहे, ज्या ज्योतीनं अनेक लेकरांची भविष्य निर्माण केली. शेतकऱ्यांच्या लेकरापासून कलेक्टर, PSI पर्यंत प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी, या दलित बांधवांसाठी सुजलाम आणि सुफलाम करून टाकला. आणि तो दिवस उजाडला. हा निसर्ग सुद्धा शर्मेनं त्या दिवसाला बघायला तयार नव्हता. तो दिवस होता 6 डिसेंबर. वारा स्तब्ध. एका वाघाला शेवटचं बघायला रयत गोळा झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन व्हायच्या अगोदर 3 दिवस अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक लिहित होते. गौतम बुद्धाने होते, बुद्ध अँड धर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मृत्यूच्या अगोदर 3 दिवस पुस्तक लिहित होते. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. रयत बाबासाहेबांना बघायला गोळा झाली होती. मुंबई पहिल्यांदा खऱ्या अर्थानं बंद जर कुणी केली असेल, कुणाच्या एवढी मोठी गर्दी अंतयात्रेला झाली असेल तर ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. लाखो माणसं, लाखो आपल्या माणसाला, आपल्या राजाला शांतपणे बसते राजाला बघायला आली होती. एक माऊली पळत आली पदर घेऊन. बाबासाहेब, अहो मला ओळखलं का? बाबासाहेब, माझ्या नवऱ्याचं दवाखान्यात जाऊन तुम्ही मदत केलीत. लेकींकडे बघा ना, आपला समाज आलाय. बाबासाहेब उठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनंतात विलीन झाले होते. नियतीला असा राजा सुद्धा आवडला असेल म्हणून फार कमी वयात नियती सुद्धा बाबासाहेबांना प्रिय होऊन घेऊन गेली असेल. पण बाबासाहेब आंबेडकर नाही संपले. आजही इथल्या मातीतल्या कणाकणामध्ये आणि इथं बसलेल्या प्रत्येक पुस्तकातल्या पानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच ताकदीनं, तेवढ्याच ताकदीनं जिवंत आहेत. ते जिवंत राहतील. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जिवंतच असेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या महामानवाला आपण सगळेजण अभिवादन करूया. विचारांची ज्योत तुमच्या माझ्या मनामध्ये पेटवली. ती ज्योत अखंड निर्भीडपणे येणाऱ्या संकटाला ठामपणे उभा राहूया.